हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. आज जरा ब्लॉग स्टार्ट करायला लेट झालं मला, म्हणजे दुपारच झाली. आणि काहीतरी स्पेशल आहे सिया विहानसाठी, ते दाखवायचं आहे. आणि त्यासाठी मी आवरलं नव्हतं, परत आवरलं ब्लॉगसाठी. शाबास बेटा. आणि काय आहे ते दाखवतो मी मला. इथे आहे सिया विहानला अजून माहीत नाही, खूप दिवस झालं ते ठेवलं होतं, पण आता मी त्यांना दाखवते. काचेचं म्हणून एवढं जपून ठेवलं होतं इतके दिवस, आणि म्हणत होते सगळ्यांना की इथून काय घेताना हळू घ्या, कारण काचेचं आहे, फुटेल. चला तर आपण दाखवूया विहान. विहान, सिया, आईज क्लोज, आईज क्लोज. हे आहे सिया विहानचं गिफ्ट. आणि आता बघूया आपण काय आहे. रुको जरा, सबर करो. काय आहे आता आपण खोलायचे. क्या हे रहा नहीं जाता. बॅक कॅमेरा दाखवते. चला, सिया विहानसाठी काय गिफ्ट आले बघा. वाव, काय आहे हे? काय आहे बघू. सिपर. वाव, बघ असं सिपर आहे, काचच आहे, फक्त पडलं फुटलं. केअरफुली हँडल करायचं, बसूनच प्यायचं, उभं राहून प्यायचं नाही, हातात न घसरायचं. आणि परत मम्माला धुवायला द्यायचं, धुवून मम्मा ठेवते आपण बॉक्स मध्ये. ह्या समजलं. तर 2 सिपर आहेत सिया विहानसाठी, सेम कलर आहे, त्यामुळे कलर मध्ये भांडण्यासारखं काही नाही की माझं हे माझं ते. आणि दुसरी गोष्ट, याच्यावरती छोटे छोटे क्यूटशे टेडी आहेत बघा, आणि खूप छान आहे, मस्त आहे ग्लास. आणि ह्याच्यावरती आय लव्ह यू पण लिहिलंय. आय लव्ह यू सिया विहान असं लिहिलंय याच्यावरती. आणि आज शरबत बनवलाय मम्मीने, तर म्हटलं आजच ह्याचं अनबॉक्सिंग करूया. आणि आता केलेलं आहे. आणि फक्त आता जपण्याची जबाबदारी माझी आहे त्यांच्यापेक्षा, कारण त्यांना समजत नाही, तर मलाच काळजीने ओरडावं लागेल की हळू बघा, हळू चला, हळू चला. खाली बसायचं आणि मम्मीना चला आता आपण हे वॉश करूया आणि आम्हाला शरबत घेऊन या. चला. इसकी नौटंकी शुरू. यही वाली लूंगा, यही वाली लूंगा, यही वाली लूंगा. काच आहे आणि स्टॉप थँक्यू. ओढाओढी करू सिया. स्टॉप सगळं काच. अरे अरे हा, ओढ ओढ मुला. हे येते घे बघ, चाललंय ना. चाललंय. कसं कसं वडात मग येते. मुला. अयो, साला अभी तक तो 2 ग्लास खत्म कर चुका हूँ. लय झालं पण लय मोठा ग्लास आहे, जास्त किती थोडं शरबत आता दिल्या सुट्ट्यांमधून ती शरबत 2 ग्लास शरबत असं ते घे, त्यांनी राहिलं नाही पिणार. पी पी, चांगली गोष्ट आहे, प्या. शरबत काय हेल्दीच आहे. मुला येते का प्यायला. अरे हे वर नाही करायचं, नुसतं ओढायचं. बघा, शरबतचं ऐकल्यावर उठून बसले. हे रहा नहीं जाता. ए विहान, या जेवायला म्हणतोय. चला, इथं बसलेत सगळे शरबत प्यायला. ए विहान, काढ नको. या जेवायला. ए विहान, या जेवायला म्हणतोय. ए तर आता हे काय तुम्हाला सांगते. आता अनन्याच्या हातून काचेचा ग्लास फुटला आणि तिला लागलं सुद्धा थोडं. आणि मग आता काच हे आपण असं नाही फेकू शकत, कारण लहान मुलं खेळतात
परत प्राणी पक्षी ते पण जातात. प्लस आपण जर हे कचरा कुंडीत टाकलं तर त्यात पण गाई म्हशी जातात कचऱ्यात खायला खाऊ, तर त्यांच्या पण तोंडाला लागू नये म्हणून प्लास्टिकमध्ये गुंडाळले त्याला. आणि प्लस आता चिकट टेपनं पण ह्याला पूर्ण पॅक केले कारण ते लगेच निघू नये म्हणून. आणि मग आता असं आपण त्याला डस्टबिनमध्ये टाकू शकतो म्हणजे त्यांना लागणार पण नाही. तुम्ही पण असं करा. ही आयडिया दिली अजयने. डायरेक्ट टाकायचं नाही ना असं. डायरेक्ट नाही टाकायचं. घेऊन टाकतो ती पोरगा आहे तुमचं, घेऊन टाकतो द्या तुमचं पोरगा घेऊन टाकतो. अरे देवा तुझं घेऊन गेले. पळ लवकर. अयो घेऊन गेले. उठ. देऊया मन देऊया बाळाला पण देऊया आणि मला पण. जा लवकर लवकर जा बाहेर. चला तर झोपून वगैरे उठले सगळे. आज दुपारी जरा लेट झालं मला झोपायला आणि कधी 5 वाजले कळलंच नाही का 5 साडेपाच. त्यावेळेला सगळ्यांनी चहा पिला होता म्हणून माझा फक्त राहिला तर मी घेतला चहा आता. आणि विहान ॲज युज्युअल रडत उठला आणि काही झालं नव्हतं तरी उगाच रडायचं असतं त्याला. म्हणजे एक अर्धा तास रडून घेतलं की त्याची बॅटरी चार्ज होते वाटतं, माहित नाही मला काय. शांतपणे बसलाय खायला. है की नाही. काय खातोय मुले. परत रडणार. हा रडा. तिथं आजोबा त्यांच्याकडे सोडून येते थांब. आणि सियाची ऍक्टिव्हिटी पण ती केली म्हणजे तिच्या EVS मधलीच. हे बघा हे सगळं ऍक्टिव्हिटी सामान आता करून सुकायला ठेवले हे. आणि लगेच हात नाही लावू शकत एवढं मला लागलं. बाहेर पण गाणी चालू आहेत, आत पण गाणी चालू आहेत.